आमच्या शेजारी एक आजोबा राहतात. आता हे फार कोणाला सांगू नका, पण त्यांची गंमत अशी आहे ना की आता माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, म्हणजे आहेत आता बऱ्याच मैत्रिणी. त्या मला भेटायला आल्यानंतर यांची नजर मात्र कायम माझ्यावर आणि मैत्रिणीवर असते. आणि असं कुत्सित हसत ते मला विचारतात, काय मग ठरलं का? आणि मी असं, अहो नाही आजोबा, म्हणजे आमचं काय मैत्री आहे नुसती, काही असेल तर सांगेन की मी तुम्हाला. आणि त्यांचं नेहमीचं ठरलेलं उत्तर, आमच्या काळी असं काही नव्हतं बुवा, आम्ही प्रॉपर घरी चहा पोह्याचा कार्यक्रम करूनच काय ते ठरवायचो. आणि मी त्यांना दरवेळेस हेच सांगत असतो की अहो आजोबा, प्रत्येकाचं प्रेम वेगवेगळं असतं. अर्थात ती कविता मला सुद्धा माहितीये की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. आणि बरोबर, करेक्ट, तुम्हाला सुद्धा लक्षात आहे की नाही? असंच आजकाल कॉफी शॉपमध्ये गेल्यानंतर काही नवीन प्रेमात पडलेल्या कपल्सला बघून, जोडप्यांना बघून मला जरा कुतूहलच वाटतं. असे एकमेकांकडे डोळ्यात टक लावून ते बघत बसलेले असतात. आणि मला प्रश्न पडतो की असं डोळ्यात डोळे घालून बघितल्यानंतर खरंच प्रेम होतं का हो? हेच सांगायला येते आपली पुढची कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात, अमृता सुभाष. Hey darling, आँखों से आँखें चार करने दो, darling, आँखों से आँखें चार करने दो. Darling, आँखों से आँखें चार करने दो, रोको ना मुझको प्यार करने दो. Darling, आँखों से आँखें चार करने दो, रोको ना मुझको प्यार करने दो. बेकैफ है बहारा, बेचैन जाने यारा, बुलबुलों को अभी इंतजार करने दो. डार्लिंग, आँखों से आँखें चार करने दो. डार्लिंग, सॉरी तुझे संडे के दिन सहमत हुई. करने दो. डार्लिंग, आँखों से आँखें चार करने दो, रोको ना मुझको प्यार करने दो. डार्लिंग, छोड़ो जरा शर्माने का ये कायदा. डार्लिंग, हैरत भी है, गैरत भी है, क्या फायदा. डार्लिंग, छोड़ो जरा शर्माने का ये कायदा. डार्लिंग, हैरत भी है, गैरत भी है, क्या फायदा, क्या फायदा. है डार्लिंग, पब्लिक में सनसनी एक दो बार करने दो. डार्लिंग, आँखों से आँखें चार करने दो, रोको ना मुझको प्यार करने दो. बेकैफ है बहारा, बेचैन जाने यारा, बुलबुलों को अभी इंतजार करने दो. डार्लिंग, आँखों से आँखें चार करने दो. डार्लिंग, आँखों से आँखें चार करने दो. डार्लिंग, oh my God, I'm from Russia, sir. मी पण रशियाची असते. रशियात र म्हणायचं, र म्हणायचं. अमृता. अमृता. येस. परफॉर्मन्स मस्त की. परफॉर्मन्स. मला भयानक आवडलं गाणं. परीक्षकांना विचारत. वंदना ताई. अमृता, तू आज फुल डिटर्मिनेशन गायलीस अगदी. मग या गाण्याचं जे आहे ना, डार्लिंग, बस तू आणि मी, बाकी सगळे गेले उडत. ते इतकं छान तू दिलंस ना याच्यात सगळ्यातनं. आणि दोघींचे आवाज आहेत, रेखा भारद्वाज आणि उषा उत्थप. त्या दोघींमधले ते फरक पण तू खूप छान दाखवलास. आणि जिंकलंस तू. थँक्यू. मस्त गायलीस. थँक्यू. आत्तापर्यंतच्या ह्या पर्वामधलं केवळ तुझं स्वतःचं नव्हे, तर आत्तापर्यंतच्या ह्या पर्वामधलं सगळ्या गाण्यांमधलं सगळ्यात चांगलं गाणं म्हणजे हे गाणं. ओ, कमाल गायलीस, कमाल. मला खरंच एक गोष्ट कळत नाही की तू ह्यातले जे उच्चार
आणि त्याची फेक जी तू पकडलीस ना ती कमाल होती, म्हणजे खरंच कमाल होती. म्हणजे याच्याबद्दल मी काय हे उच्चार आणि हे जर म्हणजे आपण म्हणतो ना हॉर्सेस माउथ, ज्या माणसानं ही निर्मिती केली आहे त्यानेच जर तिला सांगितले असतील तर. मला ते हादिम इख्तियार वगैरे अर्थ कळत नव्हते, तर नशिबाने मी एक निर्मला नावाचं प्रोजेक्ट केलं आहे गुलजार साहेबांबरोबर. तर मी त्यांना फोन केला, म्हणजे मी त्यांना मेसेज केला, मी विचारू का याचा अर्थ तुम्हाला वेळ आहे का. ते म्हणले काय. तर म्हणलं खादिम मतलब सर मुझे वो खादिम को दिल पे तो इख्तियार करने दो म्हणजे काय. बेटा जो सेवा करता है ना वो सेवक और जो खिदमत करता है वो खादिम, असं त्यांनी सांगितलं. आणि मग नंतर म्हणलं ओके मला आता कळलं, अर्थ कळला मला, मग ठेवते. 1 मिनिट, अगर वो गाना गा रही हो तो र बोलना है, र नाही बोलना है. अँड दॅट इज वाय, म्हणजे त्यांनी खास हे सांगितलं की मी जास्ती र असलेले शब्द याच्यात वापरलेत. याचं कारण रशियात ते र असं हे करतात म्हणून इख्तियार, डार्लिंग, सॉरी असं ते मुद्दाम केलंय असं. त्यामुळे त्याचाही मला खूप उपयोग झाला ऍक्च्युली. अरे बापरे. प्रत्यक्ष पार गुलजारजींकडेच वशिला झाला म्हणजे. बरं, मग आजच्या गाण्यासाठी मार्क्स किती मिळालेत विचारूयास. मार्क्स विचारूयात. वंदना ताई, असं विचारलं तर आम्हाला रोवर थांबायला लागेल. रे 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 मी आय एम फ्रॉम रशिया सो यू कॅन गिव्ह मी वर्सा रे मे बी. सो हा वरचा रे. वरचा रे स्पर्धेतला पहिला वरचा रे. कमाल Thank कमाल, you. खरंच कमाल आहे. वा. थँक्यू. तू कॉलेजमध्ये असताना, तू शाळेमध्ये असताना तुझा पहिला क्रश किंवा तुझ्यावर प्रेम असेल असं कोणी. नाही, माझा पहिला क्रश होता आमिर खान. ओ. कयामत से कयामत तक पाहिल्यानंतर मी बस स्टॉप पर्यंत रडत आले होते, कारण तो मरतो त्याच्यामध्ये. तर मी धाय मोकलून रडले. आणि एके दिवशी मी शाळेतून घरी आले आणि लेटर बॉक्समध्ये बघते तर एक पाकिट होतं माझ्या नावाने. तर ते मी पाकिट उघडलं तर आमिर खानचा फोटो आणि मागे असं लिहिलं होतं, टू माय डिअरेस्ट अमृता विथ लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव्ह आमिर. तर आधी माझा ठोका चुकला, थांबला, काय झालं मला माहित नाही. आणि मग मला असं वाटलं की कसं ते वय असतं, मला असं वाटलं होतं की येस त्याला माहिती आहे की माझं त्याच्यावर प्रेम आहे, म्हणून त्याने आपणहून मला हे पाठवलंय असं मला वाटलं. मी त्याला न सांगता हे कळलंय आणि म्हणून त्याने आपणहून हे मला पाठवलंय. तर मी वरती आईकडे गेले आणि मी आईला म्हणलं, बघ आई, तुला पटायचं नाही, त्याला आपोआप कळलं की माझं प्रेम त्यांनी मला पाठवलंय. कारण मी त्याला मागितलेलंच नव्हतं ना फोटो. तर आईने हे एक अर्धा तास हे ऐकून घेतलं आणि आई म्हणाली, जरा थांबणार का. तर म्हणलं काय झालं आता ऐक, असं म्हणून आईने मला सांगितलं की सुहास जोशी आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री, जी माझ्या आईची खूप चांगली मैत्रीण आहे, तर ती आमिर खान बरोबर एक सिनेमा करत होती आणि तिने आमिरला सांगितलं की अरे माझी एक भाची आणि ती प्रचंड तुझ्या प्रेमात आहे, तर तू तिच्यासाठी मला हे असं लिहून देतोस का. तर मग तिने ते लिहून घेतलं आणि आईकडून पत्ता घेऊन ते तिने मला पाठवलं. पण मला जरा माझा विरस झाला, कारण मला असं वाटलं होतं की त्याला न सांगता कळलंय माझं त्याच्यावरचं प्रेम वगैरे. पण पण ठीक आहे ना, एवढं प्रेमाचा त्याचा संदेश आला हेच काही कमी नव्हतं. संदेश काय प्रेमाचा संदेश त्याचा. संदेश. बरं अमृता, आज पहिला रे मिळाल्याबद्दल तुझं खूप अभिनंदन मनापासून आणि पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि म्हणजे मी खूप वाट पाहिली. मला वाटलं एक आहे मला असं वाटलं ऑलरेडी. की माझ्यासाठी आहे, तर मला असं वाटलं आत्ता मग देतोय का दुसऱ्या कोणासाठी असेल तरी इट्स फाईन. दुसऱ्याच्या फुलावर मला माझा हक्क अरे प्रस्थापित ही करायचा नाही. थांबतच नाही, देतोय तुला अमृता. हे थँक्यू.